अंतर्मनाचा वेध घेणारे न्यूज चॅनल स्टार सिटी वन। राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा स्टार सिटी वन। हे बघा, हे प्रकरण पूर्ण 27 दिवस झाले आणि हे प्रकरण ज्या पद्धतीने सभागृहामध्ये किंवा सर्व पक्षाच्या आमदारांनी मांडलं, त्याच्यानंतर जो लोकांमध्ये ह्या संदर्भातला रोष आहे, आपण बीड जिल्ह्याचा जो मोर्चा झाला, रस्त्यावरती लोक तिथं उतरले, 1 लाखाच्या पुढे तिची आकडेवारी। आणि आता म्हणजे मी जसं माझ्या कानावरती अनेक जिल्ह्यांमध्ये मोर्चे निघतात, परभणीमध्ये पण मोर्चा निघतो, पण एवढं मोठे सर्व लोकांचं लक्ष असताना, मीडियामध्ये रोज ही चालू असताना 26 दिवस अटकेला कशामुळे लागतात ते हा म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे। आमची पहिल्या दिवशीपासून मागणी आहे की हे जे काही मुलं आहेत, ही कमी वयाची मुलं आहेत, ह्यांना ज्यांनी करायला लावलं तो मास्टर माइंड वाल्मिक कराड आहे। दुसरा प्रश्न की मी पहिल्या दिवशीपासून सांगतोय की हा मास्टर माइंड आहे। वाल्मिक कराड अटक होऊन सुद्धा 302 मध्ये हा कट कारस्थान हिनी रचना, हे कनेक्शन पूर्ण खंडणीपासून दिसतंय आपल्याला। खंडणीपासून हा गुन्हा झाला। हे जेवढे पण काही मुलं सापडतात त्याच्यामधले 2 ते 3 मुलं त्या वाल्मिक कराडचे घरचे नातेवाईक आहेत, त्यांचे त्या CDR मध्ये त्यांची ते सापडली। मग 302 मध्ये आपण त्यांचं नाव कट कारस्थान म्हणून आपण का घेतलं? आणि कुठेतरी राजकीय संरक्षण हे धनंजय मुंडे साहेबांकडून मंत्री असल्यापासून भेटतं। 26 दिवस ज्या पद्धतीने ह्यांची अटकी होतात, आता एखाद्या पिक्चर स्टाईल मध्ये